मुंबईत फडणवीस जिंकले, ठाकरे हरले. 25 वर्ष ठाकरेंच्या ताब्यात असलेला बालेकिल्ल्यात जिंकण्यात भाजप शिंदेच्या शिवसेनेला आणि महायुतीला यश. भाजप 100 तर शिंदेच्या शिवसेनेचा 28 जागांवर विजय. ठाकरे बंधूंची 75 जागांपर्यंत मजल. मुंबई महापालिकेवर भाजपचा ऐतिहासिक विजय. भाजप नगरसेवकांची 100 पार घोडदौड. मुंबईत पहिल्यांदाच भाजपचाच महापौर बसणार. मुंबईत शिंदेच्या शिवसेनेपेक्षा ठाकरेंच्या शिवसेनेचे जास्त नगरसेवक विजयी. शिंदेच्या बंडावर मुंबईकरांची नाराजी मतपेटीतून व्यक्त. ठाकरेंना 65 तर शिंदेच्या शिवसेनेला 28 जागांवर यश. मुंबईत राज ठाकरेंच्या मनसेच्या राजकारणावर प्रश्नचिन्ह. उद्धव ठाकरेंसोबत एकत्र लढताना मुंबईच्या महापालिकेमध्ये 9 नगरसेवक विजयी. गेल्या वेळच्या कामगिरीची कशी बशी बरोबरी. नितेश राणेंनी पुन्हा एकदा ठाकरे कुटुंबाला डिवचलं. उद्धवजी आणि पेंग्विनला जय श्रीराम. ठाकरेंच्या अपयशानंतर नितेश राणेंचा खळखळून हसतानाचा व्हिडिओ व्हायरल. मुंबईत अनेक दिग्गजांना पराभवाचा धक्का. शिंदेच्या शिवसेनेतील घराणेशाहीला नाकारलं. खासदार रवींद्र वायकरांची कन्या दीप्ती वायकर, आमदार मंगेश कुडाळकरांचा मुलगा जय यांचा पराभव. तर भाजपत गेलेले रवी राजा यांनाही मतदारांनी नाकारलं. महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वात भाजपाला नेत्रदीपक यश. 20हून अधिक महापालिकांमध्ये भाजपचा भगवा फडकला. महापालिका निवडणुकीत भाजपाला पहिल्यांदाच इतकं मोठं यश. पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का. भाजपाची पुन्हा एकहाती सत्ता. पवार काका पुतण्यांच्या युतीला पुणेकरांनी सपशेल नाकारलं. पुण्यातील भाजपाच्या विजयानंतर केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी लुटला क्रिकेट खेळाचा आनंद. दे घुमा के या गाण्यावर धुव्वाधार बॅटिंग. नवी मुंबईत मंत्री गणेश नाईकांनी बालेकिल्ला राखला. भाजपची एकहाती सत्ता. एकनाथ शिंदेंचा टांगा पलटी करण्यात यश. शिंदेंचं स्वप्न भंगलं. नाशिक पालिकेत भाजपची सत्ता. मंत्री गिरीश महाजनांची रणनीती यशस्वी. तर शिंदेच्या शिवसेनेचंही लक्षणीय यश. विरोधकांचा सुपडा साफ. कोल्हापुरात महायुतीची सत्ता. काँग्रेस नेते सतेज पाटलांना धक्का. विजयानंतर खासदार धनंजय महाडिकांनी शड्डू ठोकला. नागपुरात सलग 4थ्यांदा भाजपाची सत्ता. मात्र मुख्यमंत्री फडणवीसांचे मामे भाऊ विवेक कलोती पराभूत. राज्यातल्या अनेक महापालिकांमध्ये एमआयएमची मुसंडी. 13 महापालिकांमध्ये एमआयएमचे 95 नगरसेवक विजयी. संभाजीनगरमध्ये सर्वाधिक नगरसेवक. तर मुंबईत एमआयएमचे आतापर्यंत 6 नगरसेवक विजयी. वसई विरारमध्ये हितेंद्र ठाकूरांचा करिश्मा चालला. बहुजन विकास आघाडीला 185 पैकी 75हून अधिक जागा. वसई विरार पालिकेत बहुजन विकास आघाडीचा बोलबाला. Thank you.